नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय बीकेपी मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, तेलंगणा राज्यामध्ये काँग्रेस पक्षाला बॅलेट पेपरवरती मिळालेलं भरघोस असं यश. भाजप अक्षरशः तिसऱ्या क्रमांकावरती गेलेला आहे तेलंगणामध्ये. तसंच केरळमध्ये सुद्धा बॅलेट पेपरवरती मतदान झालं आणि भाजपचा तिथं सुद्धा सुपडा साफ झाला. आता कर्नाटकमध्ये सुद्धा बॅलेट पेपरवरती मतदान आहे. हे मतदान जे आहे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषदेचा अशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं मतदान आहे. आणि या निवडणुकीमध्ये भाजपला जोरात का झटका धीरेशे लगा बॅलेट पेपरवरती. आणि आता येणाऱ्या 5 राज्यांमध्ये काँग्रेसला चांगले दिवस आलेत की काय असं एकंदरीत म्हणता येईल आपल्याला. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याचे विधानसभेमध्ये भाजपला मिळालेलं बहुमत असेल किंवा नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद या सगळ्यांमध्ये मिळालेलं भाजपला यश असो किंवा केंद्रीय ज्या म्हणजे देशाच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका न होता ईव्हीएम मशीनवरती निवडणुका झाल्या आणि यामध्ये मिळालेलं भाजपला यश असेल. विविध राज्यात सुद्धा म्हणजे गुजरात असेल, हरियाणा, पंजाब सोडलं आपलं, दिल्ली असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, महाराष्ट्र असेल, बिहार असेल, या सगळ्या राज्यांमध्ये भाजपला जोराचं बहुमत मिळालेलं आहे, लोकसभेला बी आणि विधानसभेला बी. आता ह्याच्यामध्ये मशीन मॅनेज असं सांगितलं जातं, ते वास्तविक पाहता आहे सुद्धा. माझे 2-4 व्हिडिओ सुद्धा तसेच आहेत त्याच्यावरती की मशीन कशा पद्धतीची मॅनेज केली जाते, कशी आकडेवारी समोर येते हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका झाल्या यामध्ये मात्र त्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती घेण्यात आला. बॅलेट पेपर म्हणजेच शिक्का मारायच्या निवडणुका. आणि त्या तिथं कशा घेतल्या गेल्या, केरळमध्ये बॅलेट पेपरवरती झाल्या. तेलंगणामध्ये तिथल्या राज्य सरकारनं पत्र दिलं निवडणूक आयोगाला की आमच्याकडे बॅलेट पेपरवरती मतदान घ्या, मशीनवरती मतदान घेऊ नका. तसंच कर्नाटक सरकारनं सुद्धा बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या असं त्यांनी पत्र दिलेलं आहे. आणि बँगलोर असेल किंवा इतर सगळ्या काही महानगरपालिका असतील किंवा नगरपालिका, नगरपंचायतीच्या, नगर निगम आणि जिल्हा परिषद पंचायत समिती अशा सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवरती घेणार असं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे तिथल्या तिथं. म्हणजे ज्या त्या राज्याचा निवडणूक आयोग असतो त्याला अधिकार असतो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशावरती घ्यायच्या, बॅलेट पेपरवरती घ्यायच्या का मशीनवरती घ्यायच्या, हे सगळं त्याला माहिती असतं. तर अशाच या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आणि त्या बॅलेट पेपरवरती झाल्या. तर या बॅलेट पेपरच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष अक्षरशः तिसऱ्या क्रमांकावरती जाताना आपल्याला दिसला. आता तेलंगणा राज्याचं जर आपण उदाहरण पाहिलं म्हणजे सुरुवातीला केरळमध्ये सुद्धा बघा, केरळमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला तिथं सरकार आहे भाजपचं, परंतु भाजपला अपयश आले आणि काँग्रेस पक्षाला मात्र तिथं चांगले दिवस केरळमध्ये सुद्धा आले. तसंच आता तेलंगणा राज्याचं जर बघितलं तर तिथं माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील BSR पक्षाला, जो पक्ष आहे त्यांचा, शहरी भागामध्ये त्यांचा वर्चस्व दिसला. तसंच इतर ठिकाणी मात्र काँग्रेस पक्षाचा वर्चस्व दिसला. आणि या निकालामुळे सगळेच हैराण झालेले आहेत की बाबा खरंच जर बॅलेट पेपरवरती निवडणुका जर घेतल्या तर मात्र भाजपला थांबवणं शक्य होते आणि ह्या ईव्हीएम मशीन मध्ये जी गडबडी होती ही गडबडी थांबली पाहिजे असं बऱ्याच जणांना वाटते. तर आता मोजक्याच काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला विजय मिळालेला आहे, परंतु काँग्रेसला मात्र दणदणीत असा विजय मिळाला. त्यानंतर BRS पक्ष जो चंद्रशेखर राव यांचा, आणि त्यानंतर ओवैसी बंधूंचा सुद्धा पक्ष तेवढ्याच स्थितीनं आहे. आता हे जर आपण सगळं पाहिलं तर तेलंगणामध्ये 2995 वार्डाचा निकाल आलेला आहे. त्यापैकी तब्बल 1537 जागा ह्या काँग्रेसने मिळवून काँग्रेस तिथं 1 नंबरचा पक्ष झालेला आहे. तर त्यानंतर काँग्रेस, भाजप असेल, MIM असेल, BRS पक्ष असेल, BRS पक्ष चंद्रशेखर राव यांचा, तर ह्या पक्षांची मात्र कुठेतरी पिछेहाट होताना आपल्याला दिसते. आता 1537 वार्ड हे काँग्रेसने जिंकले, जिंकले. तर त्यानंतर बघा 741
81 वार्ड हे BRS म्हणजे वार्ड म्हणजे नगरसेवक BRS ने जिंकले, तर भाजपनं 336 वार्ड मध्ये जिंकले, तर MIM न 70 वार्ड जिंकले. आणि CPI हा पक्ष तिथला त्यानं 13 ठिकाणी निवडून आले, तर इतर 73 ठिकाणी, आणि अपक्षांनी 183 ठिकाणी बाजी मारली. म्हणजे इथं काँग्रेस आपल्याला वर्चस्व दिसतोय. तसंच महाराष्ट्राचं आपण उदाहरण बघितलं, महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, नगरपालिका झाली, नगरपंचायत झाली, महानगरपालिका झाल्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका 12 झाल्या, त्या ह्या सगळीकडं भाजप निवडून आलं हे EVM मशीनवरती. परंतु तेलंगणामध्ये मात्र तिथं बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या, आणि त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस हा अव्वल क्रमांकाचा पक्ष ठरला, 1 नंबरचा पक्ष ठरला. KCR असतील, त्यांचा BSR पक्ष असेल, त्यांना मात्र या पराभवानं धक्का. म्हणजे बघा आता तिथं असदुद्दीन ओवैसी यांच्या MIM ने हैदराबादच्या बाहेर पडत इतर ठिकाणी सुद्धा निवडणूक लढवली होती. त्यात बैसा, बोधन, नारायणपेठ सारख्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काहीच प्रमाणामध्ये त्यांना यश मिळालं. 47 नगरपालिका आणि 22 नगरपंचायतांमध्ये सुद्धा त्यांना, आता भाजपनं सुद्धा तिथं चांगला शिरकाव केलेला आहे. 7% मतदान भाजपचं 20% गेलं असं सांगितलं जातं. परंतु एकंदरीत ह्या सगळ्या निवडणुका पाहता जर बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या तर मात्र सत्य जे काय असेल ते बाहेर येते. आता नरेंद्र मोदी सरकार जरी असेल, केंद्रातलं असेल, राज्यातलं भाजपचं सरकार असेल, केंद्र सरकारनं सुद्धा निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती घ्याव्या असं त्यांनी सुद्धा मान्य केलं पाहिजे. कारण की लोकांची जी विश्वासार्हता आहे ही कुठंतरी संपत चाललेली आहे, आणि ही विश्वासार्हता संपत चाललेली आहे. त्याच्यामुळं लोकशाही सुद्धा धोक्यात येऊ शकते. आता भारतीय जनता पक्षाचं जर काम असेल, भारतीय जनता पक्षानं जर विकासाचं राजकारण केलं असेल, लोक जर जोडले असतील भारतीय जनता पक्षाला फार मोठ्या प्रमाणामध्ये, हिंदुत्ववादी तर सरकार आहे, हिंदुत्ववादी विचाराची लोक, हिंदुत्ववादी चेहऱ्याची जी लोक असतात ही तर लोक भाजपच्या सोबतच आहेत. मग बॅलेट पेपरवरती जर निवडणुका घेतल्या तर मात्र चित्र मात्र वेगळं होऊ शकतं असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. म्हणजे कर्नाटकमध्ये आता बॅलेट पेपरवरती निवडणुका आहेत, आता त्याची आचारसंहिता जाहीर होईलच. केरळमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या, या ठिकाणी सुद्धा काँग्रेसला मोठा विजय मिळाला. केरळमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, तरी सुद्धा तिथं काँग्रेसनं मोठ्या जागा पटकावलेल्या आहेत बॅलेट पेपरवरती. तसंच तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा तेलंगणा राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत काँग्रेसचे, त्यांचा सुद्धा तिथं चांगला परफॉर्मन्स राहिला असं एकंदरीत म्हणता येईल. आणि बॅलेट पेपरवरती जे काय आहे ते सत्य जनतेच्या समोर येतं, आणि लोकांचा सुद्धा त्याच्यावरती विश्वास राहतो की का बाबा चला आपण शिक्के मारलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हेरफेर होऊ शकत नाही. आता मतदानाची जर इलेक्ट्रॉनिक यंत्र असेल, बॅलेट यंत्र असेल EVMचं, तर त्या EVM मध्ये मात्र गडबडी करता येते. हे आपण वारंवार पाहिलेलं आहे, अनेक मशनी बघितलेल्या आहेत, अनेक आपण प्रकरणं बघितलेली आहेत की त्याच्यामध्ये हेराफेरी करता येते, आणि ती कशी करता येते ती सुद्धा काहीशी दाखवली गेलेली आहे. की मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा कालच्या ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याचं सुद्धा उत्तम उदाहरण दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा की जो उमेदवार विजयी झालेला आहे त्याच्या गावामध्ये त्याला 4 मतं पडलेली आहेत, आणि जो उमेदवार त्या गावातला नाही त्या गावातल्या उमेदवाराला मात्र सर्वाधिक मतं पडलेली आहेत. हे सुद्धा उदाहरण आपल्याला त्या EVM मशीनवरचं दाखवलेलं आहे. अशा EVM मशीन म्हणजे कुठलंही इलेक्ट्रिकल यंत्र, म्हणजे कोणचं बी इलेक्ट्रॉनिक यंत्र, मोबाईलवरती आपण इथं बसून अमेरिकेत फोन लावू शकतो, तर त्या यंत्रामध्ये आपण गडबडी का करू शकत नाही, हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि अशाच काही कारणामुळे लोकांना वाटतं किंवा त्या EVM मध्ये गडबडी होते, आणि ते EVM यंत्र हे बंद करावं असं काहीसं लोकांना सध्या तरी वाटतंय. तर बघा, तेलंगणा राज्यानं मात्र काँग्रेसला संजीवनी देण्याचं काम केलं असं काहीसं आपल्याला एकंदरीत म्हणता येईल. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.